नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले एमपीएससी PIQPS 1 मार्क फिक्स सिरीज मध्ये आपलं स्वागत आहे। आपण नाही का इकॉनॉमिक्स मधला बँक टॉपिक घेतला होता, भाग 1 टाकलेला आहे। आज भाग 2 बद्दल पाहू आपण। भाग 2 मध्ये आपल्याला SBI, नाबार्ड, त्यानंतर प्रादेशिक ग्रामीण बँका यावर प्रश्न आयोग विचारताना दिसते, तर हे पाहू आपण। आणि त्यानंतर नरसिंह समिती 1 आणि नरसिंह समिती 2 हे आपण सेपरेट घेऊ, 5-10 मिनिटाचा व्हिडिओ, त्याच्यावर प्रश्न सुद्धा बरेच आहे। आणि नक्की हा बँक टॉपिक संपू आणि त्यानंतर आपण नाही का सार्वजनिक वित्त हा टॉपिक घेऊ आपण। काल आपण नाही का राज्यसेवा जे पूर्व परीक्षा झाली 2025 ची, त्याची आपण नाही का म्हणजे आन्सर की म्हणजे म्हणण्यापेक्षा जे PIQ चा सोर्स सुद्धा टाकलेला आहे। आणि नक्कीच नाही का नवीन मुलांना हेल्पफुल ठरणार आहे। जे व्यक्ती पहिल्यांदा अटेम्प्ट देत आहे किंवा सेकंड अटेम्प्ट असेल, की ज्यांना माहित नाही की नक्की काय करायचं, तर तुम्ही नक्कीच नाही का आयोगाला ओळखा पहिले। जे PIQ मी जे बोलत आहे रिपीट होत आहे किंवा त्या टाईपच्या ते जर चुकत असं आपण, तर नक्कीच आपल्या याच्यात नाही का बदल करायचा आणि PIQ वर होल्ड करायचं। आणि ज्या व्यक्तींना जे कंबाईन करत आहे, ज्यांचा स्कोर सुद्धा जर राज्यसेवेला कमी आला असेल, तर नक्कीच निराश नका होऊ। नक्कीच राज्यसेवेची परीक्षा आणि कंबाईनची परीक्षा यामध्ये थोडाफार फरक असतो। जे व्यक्ती मेनचे अभ्यास केलेला असते त्यांना फायदा पोहोचतो त्यामध्ये, कारण की काही क्वेश्चन मेनचे रिपीट आहे तर आपण पाहत नाही। परंतु तुम्ही आता नक्कीच PIQ म्हणजे तुम्ही एक लक्षात घ्या की चुका कोणत्या, की PIQ चुकत आहे का, की PIQ आपण त्या अँगलनं पाहत आहोत का, किंवा आपल्या लॉजिक चुकत आहे, जे आयोगाने ऑलरेडी नावं दिली आहे ते येत आहे का, आपण लॉजिक बा काय मारायला पाहिजे हे सुद्धा काम करावं लागते। नुसतं अभ्यासावर निघत नाही। आपले PIQ तर चुकलेच नाही पाहिजे, परंतु काही गोष्टी लॉजिक सोडावं लागते, अटेम्प्ट करावं लागते मॅक्झिमम, त्यावेळेस आपला रिझल्ट येते, हे लक्षात ठेवा। आपण नक्कीच नाही का जवळपास परीक्षेला 20 दिवस असताना एक लॉजिकचा सुद्धा व्हिडिओ टाकू, PIQ सेट टाकू, जेणेकरून बा नेमका असे क्वेश्चन आले तर आपल्याला 5-10 मार्क कसे इन्क्रीज करता येईल आपल्या याच्यात। सध्या तुम्ही अभ्यास करा आणि तुम्हाला एक कळलं असेल की आयोग नाही का PIQ रिपीट करताय आणि आपण जर तसे पाहत नसेल क्वेश्चन टॉपिकनुसार, तर नक्कीच आपल्याला फटका पोहोचणार आहे। तर लक्षात घ्या, आज आपण पाहू SBI। तर बघा SBI ची स्थापना जी झालेली आहे 1 जुलै 1955 ला झालेली आहे। याचा जो कायदा आहे ना 1955 चा आहे, स्थापना 1 जुलै 1955। यावर आपण मागे प्रश्न टाकलेले आहे काही, तर लक्षात घ्यायचं मुख्यालय जे आहे ते बॉम्बेला आहे, लक्षात ठेवा। आणि समितीची शिफारस लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न आला नाही, AD गोरवाला समिती। AD गोरवाला समिती जी आहे ना ते अखिल भारतीय ग्रामीण पत पाहणी सर्वेक्षण समिती आहे। अखिल भारतीय ग्रामीण पत सर्वेक्षण समिती यांच्या अंडर स्थापन झाली होती 1951 ला, आणि यांच्या अहवाल 1954 ला। राज्यसेवेला बरेच PIQ यायचे रिपीट, जसं सहकार मध्ये, कृषी मध्ये येते हे, तर लक्षात ठेवा। AD गोरवाल समिती 1951 यांनी। त्यानंतर बघा हे इम्पिरियल बँकेची स्थापना जी झालेली आहे ती 1921 ला झालेली आहे, लक्षात ठेवा। आणि हे 3 बँका आहे यामध्ये इम्पिरियल बँक, तुम्ही लिहिसान तर लिहून घ्या। 1803 ला बँक ऑफ बंगालची स्थापना झाली, 1840 ला बँक ऑफ बॉम्बेची झाली, आणि 1843 ला बँक ऑफ मद्रास झाली, म्हणजे चेन्नई झाली। या तिन्ही बँकेला काय म्हणतो आपण, इम्पिरियल बँका। या इम्पिरियल बँकेचं राष्ट्रीयकरण झालेलं आहे, हे लक्षात ठेवायचं। या राष्ट्रीयकरण होऊन या बँकेला जे नाव दिलं त्याला म्हणतो आपण SBI, लक्षात ठेवायचं। इम्पिरियल बँकेचं राष्ट्रीय करून जे नाव दिलं त्याला SBI म्हणतो। आणि तुम्हाला जर असा प्रश्न आला SBIचं राष्ट्रीयकरण झालं, हे विधान चूक राहील, SBIचं राष्ट्रीयकरण झालेलं नाहीये, इम्पिरियल बँकेत झालेलं आहे, लक्षात ठेवा। आणि एक सेंटेन्स आणखी लक्षात ठेवा, सहकार मध्ये आलेला आहे राज्यसेवा मेन्स, सहकार अयशस्वी झाला तरी चालेल पण सहकाराला यशस्वी व्हावे लागेल, असं कोणी म्हटलं होतं, तर लक्षात ठेवा AD गोरवाला समितीनेच म्हटलं होतं। परंतु आयोगाने तिथं नाही का AD गोरवाला समिती उल्लेख नाही केला, डायरेक्ट कमिटीचा उल्लेख केला। कोणता, म्हणजे अखिल भारतीय ग्रामीण पत सर्वेक्षण समिती, याचे अध्यक्ष AD गोरवाला होते, हे लक्षात ठेवा। मी घेतला नाही, फक्त मी तुम्हाला सांगत आहे, जर एखादा रॅन्डमली आला तर आला, लक्षात घ्या। पहिले अध्यक्ष कोण होते SBI चे, हे लक्षात ठेवा, जॉन मताई। इम्पॉर्टंट नाही परंतु लिहून दिलं मी। आणि पहिल्या महिला अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य, इथं लिहिलेलं आहे बघा, SBI चे राष्ट्रीयकरण झालेलं नाही आहे, इम्पॉर्टंट आहे। कधी जर असं बनवलं त्यांनी तर आपल्याला आलं पाहिजे। त्यानंतर बघा यामध्ये जे विलीन बँक आहे यामध्ये जुन्या प्रश्न आहे आपल्याला 12, 13, 14 मध्ये, परंतु जर रिपीट आला तर येऊ शकते, लक्षात घ्या। वित्तीय बँक विलीन बँका कोणत्या आहे SBI मध्ये, बँक ऑफ बिकानेर आणि बँक ऑफ जयपूर, हे ज्या बँका आहे 1963 मध्ये SBI मध्ये विलीन झाल्या, लक्षात ठेवा। हे SBIच्या संलग्न बँका आहे, पहिले 8 बँका होत्या ना तेच होय। त्यानंतर बघा बँक ऑफ सौराष्ट्र हे 2008 ची आहे, 13 ऑगस्ट 2008। आणि बँक ऑफ इंदोर 2010 ची आहे, 26 ऑगस्ट 2010। लक्षात कसं ठेवायचं, इंदोर मध्ये द वरून 10, सौराष्ट्र मध्ये 8, लक्षात ठेवा।
राऊंड फिगर मध्ये. तुम्हाला जर कधी रॅन्डमली विचारलं कधी तर आला पाहिजे, कारण की PIQ आपण घेतलेली आहे, लक्षात घ्या. त्यानंतर बघा अग्रणी बँक जी आहे याला लीड बँक म्हणते, लक्षात ठेवा. दुसरा नाव आहे लीड बँक, हे लक्षात ठेवा. लीड बँक म्हणते याला. याचा जे अभ्यास गट स्थापन झाला होता ना, यावर प्रश्न आपल्याला 2 वेळा. अभ्यास गट जे स्थापन झाला DR गाडगीळ आहे, लक्षात ठेवायचं. अभ्यास गटाचे स्थापन झाला, त्याचे अध्यक्ष होते DR गाडगीळ. आणि या समितीची शिफारस कोणी केलेली आहे तर लक्षात ठेवायचा नरीमन समिती. म्हणजे अभ्यास गट जर उल्लेख आला तुम्हाला तर अभ्यास गट गाडगीळ मांडायचं, आणि शिफारस जर विचारली तर नरीमन, कारण की ही नरीमन समिती बँकिंग व्यावसायिक समिती होती. आणि एक लक्षात ठेवायचं, हे DR गाडगीळ यांनी जे अग्रणी बँक योजना स्थापन केली त्यांनी एक शिफारस केली होती, क्षेत्रीय सेवा दृष्टिकोन लागू करा राष्ट्रीयकृत जे बँक असतात त्यांना. याचा अर्थ काय आहे, क्षेत्रीय सेवा दृष्टिकोनाचा, की जे जिल्ह्यातली बँक असतात त्याला आपण पुरस्कृत बँका म्हणतो, त्यांनी काय करायचं बा, त्यांचा जसं त्यांनी बँकेचा स्वतः विस्तार करत असते तसं तुम्ही ग्रामीण भागात जा, ग्रामीण भागातील इतर बँकेचा सुद्धा विस्तार करा, तसं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे बा ग्रामीण भागात तुम्ही बँकिंग सुविधा द्या बा, ग्रामीण भागातील व्यक्तींना बँकेशी जुळवा. म्हणजे बा तुम्ही स्वतःचा विकास करीत असताना इतर छोट्या छोट्या बँकाचा सुद्धा विकास करायचे, छोट्या छोट्या सुविधा ग्रामीण भागापर्यंत द्या, असं सेवा क्षेत्र दृष्टिकोन. फक्त तुम्ही लक्षात ठेवायचं, अग्रणी बँक योजनेनं सेवा क्षेत्रीय दृष्टिकोन लागू करा अशी शिफारस कोणी केली होती तर धनंजयराव गाडगीळ. आणि ही शिफारस कधीपासून लागू झाली तर लिहिलेलं आहे बघा मी, एप्रिल 1989. बघा, अग्रणी बँकेकडून क्षेत्रीय दृष्टिकोन लागू करा हे एप्रिल 1989 पासून लागू केले. जवळपास कधी, हे जी स्थापना जी आहे 1969 आहे ना अग्रणी बँकेची, जवळपास 20 वर्षांनी लागू केला, लक्षात ठेवा. स्थापना बिन लक्षात ठेवायच्यावर प्रश्न आहे. डिसेंबर 1969 सुरुवातीला हे 338 जिल्ह्यातच लागू झालं होतं, लक्षात ठेवा. त्यानंतर यामध्ये कोणता घटक विचारात घेतला जाते अग्रणी बँक मध्ये, जिल्हा. लक्षात ठेवा, तिथं गाव, शहर, तालुका असं टाकते तर जिल्हा घटकला महत्व असतं ते, कारण की जिल्ह्यातील अग्रणी बँक निवडली जाते आणि ते पुरस्कृत बँकेला हे करत असते, म्हणजे प्रोत्साहन करत असते, लक्षात ठेवा. हे घेतलं आपण. त्यानंतर हे कोठे लागून न्याय, लक्षात ठेवा. दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, गोवा आणि पॉंडिचेरी, लक्षात ठेवा. या 6 राज्याला लागून आहे पॉंडिचेरी. हे इतकं इम्पॉर्टंट आहे अग्रणी बँकेवर. आपण यावरचे प्रश्न. आणि जर विचारलं तुम्हाला अग्रणी बँकेसंबंधी बा लेटेस्ट कोणती समिती होती तर 2008 ची होती, उषा थोरात समिती, उषानाथ थोरात समिती, एवढं लक्षात ठेवा. बाकी काही इम्पॉर्टंट नाही आहे, हे याच्यावरच PIQ बरेच आलेले आहे. त्यानंतर बघा प्रादेशिक ग्रामीण बँक जी आहे यावर प्रश्न येते आपल्याला. प्रादेशिक ग्रामीण बँकाची स्थापना लक्षात ठेवा 2 ऑक्टोबर 1975 रोजी झालेली आहे, गांधी जयंतीच्या दिवशी, 2 ऑक्टोबर 1975. पण कायदा जर विचारला ना तुम्हाला तर लक्षात ठेवायचा, कायदा 1976चा, म्हणजे पहिले स्थापन झाली त्याच्यानंतर कायदा करण्यात आला. आणि हे जी स्थापना झाली होती त्यासाठी कोणता कार्यगट नेमला होता तर नरसिंह कार्यगट आहे, बँकिंग समजला तेच आहे, हे लक्षात ठेवायच्यावर प्रश्न आहे बरेच. नरसिंह कार्यगट समिती, लक्षात ठेवा. आणि हे जेव्हा सुरुवातीला स्थापन झाली होती तेव्हा ते 5 बँका स्थापन झाल्या होत्या पहिल्या, लक्षात ठेवा. मोरादाबाद, गोरखपूर, जयपूर, भिवंडी आणि मालडा, लक्षात ठेवायचं. हे 5 बँका झाल्या होत्या. त्याच्यावर प्रश्न आला नाही, फक्त इतक्यावर आला, विचारू शकते. स्थापन कोण करते ते पुरस्कृत बँका स्थापन करत असते. हे पुरस्कृत बँक आहे नाही का, निवडली जाते, त्यानुसार बाकीच्या बँका निवडल्या जातील. लक्षात, यामध्ये वाटा आहे, लक्षात ठेवा. भारत सरकारचा 50% असते, राज्य सरकारचा 15% आणि पुरस्कृत बँकेचा 35, वरून 35 लक्षात ठेवायचं, भारत सरकार 50. याच्यावर नाही का PIQ आलाय, परंतु तुम्हाला दिसला नाही, परंतु पूर्वी जुने आलेले आहे. तर आता तुम्ही लक्षात ठेवा 50, 15, 35, याच्यात कन्फ्युजन होऊ नका. पुरस्कृत बँकेला 35% वाटा आहे. त्यानंतर एक लक्षात ठेवा, प्रादेशिक ग्रामीण बँकेची सर्वात मोठी अडचण कोणती असते तर वसुलीचा प्रश्न असते, पैशाचा. हे PIQ आहे, लक्षात ठेवा, पैशाच्या वसुलीचा प्रश्न असते. त्यानंतर हे प्रादेशिक ग्रामीण बँका कर्ज कसं देते बा तर लक्षात ठेवायचं, हे लघु आणि सूक्ष्म स्वरूपातच कर्ज देत असते ग्रामीण बँकावाल्याली. तर लक्षात ठेवा, हे मध्यम आणि दीर्घ देत नाही, हे फरक लक्षात ठेवायचा. कधी जर पर्यायामध्ये टाकलं तर आपल्याला आलं पाहिजे. आणि प्रादेशिक ग्रामीण बँकावर नियंत्रण कोणाचं असते तर नाबार्डचं असते, लक्षात ठेवायचं. नाबार्ड घेऊ आपण. त्यानंतर नवीन प्रादेशिक ग्रामीण बँका स्थापन करू नका असं कोणी म्हटलं होतं तर विजय केळकर. याच्यावर प्रश्न नाही आहे, लक्षात ठेवा. कोणी म्हटलं होतं की नवीन प्रादेशिक ग्रामीण बँका सध्या स्थापन करायचाच नाही तर विजय केळकर. आणि गोवा आणि सिक्कीम मध्ये प्रादेशिक ग्रामीण बँका नाही आहे. इतक्या माहितीवर आपण PIQ सोडू शकतो. आणि याच्या बाहेर जरी आला ना प्रश्न तर कसा टॅकल करायचा ते आपण पाहूच. आता PIQ घेतला मी एखादा, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा नाबार्डलाच काय म्हणत असतो आपण, राष्ट्रीय कृषी ग्रामीण विकास बँक.
लक्षात ठेवा, राष्ट्रीय कृषी ग्रामीण विकास बँक. नाबार्डलाच आपण काय म्हणतो, NABARD, नाबार्ड. नॅशनल ऍग्रिकल्चर बँक ऑफ रिकन्स्ट्रक्शन डेव्हलपमेंट असं याचा लॉंग फॉर्म आहे नाबार्डचा. नॅशनल बँक ऑफ ऍग्रिकल्चर रिकन्स्ट्रक्शन ऑफ डेव्हलपमेंट याचं नाबार्ड म्हणत असतो. याच्या स्थापनेवर सुद्धा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. स्थापना जी झाली होती 12 जुलै 1982, तारीख सहित पाठ पाहिजे. परंतु याचा कायदा जे आहे 1981चा आहे हे, परंतु किरण देशले मध्ये 82 दिलेला आहे कायदा, आणि आपल्या रंजन कोळंबे सरामध्ये 1981चा आहे. तर याच्यावर प्रश्न नाही आला कायद्यावर, परंतु लक्षात ठेवा 2 पैकी 1981चा दिला मी, लक्षात ठेवा. त्यानंतर हे शिफारस समितीवर प्रश्न आहे, कोणी केली होती नाबार्डची शिफारस, शिवरामन समिती, BV शिवरामन समिती. याच्यावर प्रश्न आहे, लक्षात ठेवा. नाबार्डचं मुख्यालय मुंबईचं आहे, SBIचं सुद्धा मुंबईचं आहे. त्यानंतर याच्यावर बरेच प्रश्न आहे, कोणत्यावर, स्थापनेवर, शिफारसवर आणि नाबार्ड निधीवर. लागण तितके प्रश्न आहे, मी 3-4 घेतले, परंतु बरेच आहे. नाबार्ड निधी जे आहे ते, नाबार्ड जे निधी स्थापन करते त्याचं नाव काय, RIDF. इंग्लिशमध्ये सुद्धा लक्षात ठेवा, RIDF. याला म्हणतो रुरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड, रुरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड, ज्याला आपण म्हणतो मराठीत ग्रामीण पायाभूत सुविधा विकास निधी, ग्रामीण पायाभूत सुविधा विकास निधी. लक्षात ठेवा, याची स्थापना झाली, तारीख लक्षात ठेवा, कधी विचारली तर 1 एप्रिल 1995 स्थापन झालेला आहे नाबार्ड. त्यानंतर हे काय करत असते, या नाबार्ड निधीचा वापर लघु सिंचन प्रकल्पासाठी करत असते, हे लक्षात ठेवा. याच्यावर सुद्धा प्रश्न आहे, लघु सिंचन प्रकल्पासाठी करते. हे नाबार्ड निधी काय असते माहिती आहे का, हे बँका जे असते, अग्रक्रम क्षेत्र जे असते कृषीचं, त्यासाठी 18% दर दिलेला असते, निवडून असं सिलेक्ट करून दिल्या जाते. आणि जर त्यांनी नाही का ते जर उद्दिष्ट पूर्ण केलं नाही या बँकांनी कृषी क्षेत्राला देण्यासाठी, तर मग शेवटी काय करते, त्यामधील जे पैसा असते ते या निधीत टाकत असते. कोण, हे नाबार्ड. मग या निधीत जर गेला तर ते काय करते, याचा वापर लघु सिंचन जे प्रोजेक्ट असते स्मॉल वाले ते पूर्ण करण्यासाठी करते, असं आहे ते डेफिनेशन. हे लक्षात ठेवा, फक्त इतकंच लक्षात ठेवा. नाबार्ड निधी कोणता स्थापन करते, RIDF. तुम्हाला प्रश्न विचारते RIDF निधी कोण स्थापन करते, तर नाबार्ड. नाबार्डनं कोणता निधी स्थापन केला, RIDF. असंच आहे, क्रॉस प्रश्न आहे, तुम्हाला दाखवतो, तुम्हाला सुरू होऊन जाईल, लक्षात येऊन जाईल. त्यानंतर बघा, हे नाबार्ड जे असते ना, हे जेवढे बँका असते ते शेड्यूलच बँक असते, सूचीकृत बँका, ज्याला शेड्यूल म्हणतो ना आपण, पाहिलं सूचित अनुसूचित बँका, गैर अनुसूचित बँका पाहिलेल्या आहे. परंतु सर्व जे बँका असते अनुसूचितच असते, कारण की गैर अनुसूचित बँकाची संख्या 0 कधीपासून आहे, 1998 पासून आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, आपल्याला प्रश्न विचारते, हे नाबार्डचे जे कार्य असते ते काय आहे बा, याच्यावर प्रश्न आहे. तर नाबार्ड जे असते पुनर्वित्त पुरवठा करत असते, लक्षात ठेवा, पुनर्वित्त पुरवठा. वित्त पुरवठा करत नाही, पुनर्वित्त पुरवठा करते. कोणाला करते, डायरेक्ट नाही का आपल्याला करत नाही, जनतेला करत नाही, ते कारागीर कामगाराला करत नाही, ते बँकेला करत असते. जे बँका आहे ना, जसं की प्रादेशिक ग्रामीण बँका, भूविकास बँका, राज्य सहकारी बँका, त्याच्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँका, याले कर्ज पुरवठा करते. आणि ह्या बँका आपल्याला करत असते, शेतकऱ्याला किंवा जनतेला, लक्षात ठेवा. नाही तर तुम्हाला विचारीन की बा शेतकऱ्याला कर्ज पुरवठा करते, आलेला आहे प्रश्न, मी तुम्हाला दाखवतो, तर चुकीचं आहे ना. हे इथं शब्द पाहिजे, पुनर्वित्त पुरवठा, वित्त पुरवठा आलं तर चुकीचं आहे ना. त्यानंतर हे प्रत्यक्ष कर्ज पुरवठा करते, पण कोणाने करत असते, संस्थेला. हेच आता जे सांगितलं ते लक्षात ठेवा. आणि हे जे प्रत्यक्ष कर्ज, याचं उद्दिष्ट काय असते माहिती आहे का, अल्पभूधारक जे असते, जे अल्पभूधारक म्हणजे ज्याच्यापाशी कमी जमीन असते त्यांना पुरवठा करणे, लक्षात ठेवा, याचं उद्दिष्ट असते. हे दुहेरी भूमिका लाभवत असते नाबार्ड, लक्षात ठेवा. एक तर शिखर संस्था असते आणि पुनर्वित्त, याच्यावरच प्रश्न आहे. शिखर संस्था आणि पुनर्वित्त आहे, नाही ते वित्त आहे का नाही, पुनर्वित्त करते, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, शिखर संस्था म्हणजे काय, दुहेरी, लक्षात ठेवा. ग्रामीण भागात जे विकास पतपुरवठा करणाऱ्या सर्व वित्तीय संस्था असतात त्यांची हे शिखर संस्था म्हणून काढते. सर्व वित्तीय संस्था म्हणजे काय, ज्या नाही का हे वित्तीय संस्था आहे ना, हे जे ग्रामीण भागात नाही का शेतकऱ्यांना, कारागिरांना कर्ज पुरवठा करते, त्या संस्थेला हे पुनर्वित्त पुरवठा करत असते, म्हणून आपण त्याला शिखर बँक म्हणत असतो, लक्षात ठेवा. याच्यावर बरेच प्रश्न आहे. आणि हे जे नाबार्ड असते, तपासणी कोणाची करत असते, तर प्रादेशिक ग्रामीण बँक, भूविकास बँक, राज्य सहकारी बँक आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका. आणखी काही बऱ्याच बँका येईन ज्याच्या अंडर असते, हे महत्वाचे आहे, लक्षात ठेवा. यांची तपासणी करते, यांच्यावर नियंत्रण सुद्धा कोणाचं असते, तर नाबार्डचं असते, लक्षात ठेवा. हे भूविकास बँक बद्दल थोडं लक्षात ठेवा. भूविकास बँक ही दीर्घ मुदतीचं कर्ज पुरवठा करत असते. आणि पहिली जर म्हटलं भूविकास बँक, ते पंजाब मधील झांग येथे स्थापन झाली. पंजाब येथील झांग 1920 ला. याच्यावर सहकार मध्ये प्रश्न आहे राज्यशैली, तर म्हणून मी इथं तुम्हाला दिलेला आहे, तुम्ही लक्षात घेऊन घ्या ते. आणि जे
एक लॉजिक लक्षात ठेवायचं, नाबार्ड संबंधीचे कार्य असते ते जास्तीत जास्त ग्रामीण भागाचा उल्लेख असते, शहरी भागाचा नसते. शहरी आलं तर त्याला चुकवाचा, ग्रामीण भागाचाच उल्लेख असते त्यांच्या कार्यामध्ये. त्यानंतर बघा, नाबार्ड जे प्रत्यक्ष कर्ज पुरवठा करत असते ते जनतेला करत नाही, इथं दिलेलं आहे. मग का? कारण की ते जे संस्था असते, हे जे ग्रामीण बँक संस्था आहे ना, या संस्थेलाच करते, सामान्य व्यक्तीला डायरेक्ट कर्ज पुरवठा करत नाही, इतर संस्थेमार्फत करते. हे लक्षात ठेवा. याच्यावर प्रश्न आहे, पाहू आपण. त्यानंतर बघा, खालील मंडळाच्या एकत्रीकरणातून नाबार्डची स्थापना झाली. नाबार्ड डायरेक्ट स्थापन झालेली नाही, नाबार्डसाठी नाही का खालील काही प्रोसेस झाली आहे, या प्रोसेस मधूनच नाही का नाबार्डची स्थापना झाली आहे. पहिले लक्षात घ्या, हे जे कृषी होया, हे कृषी पत विभाग होता, पत विभाग, हे दोन विभाग जे होते पहिले आरबीआय अंतर्गत होते, हे दोन आरबीआय अंतर्गत, कृषी पत विभाग त्या आणि ग्रामीण नियोजन पत कक्ष हे. त्याच्यानंतर काय झालं, कृषी पुनर्वित्त महामंडळ आलं. कृषी पुनर्वित्त, याला आपण ARC म्हणतो असतो, ऍग्रिकल्चर रिफायनान्स कॉर्पोरेशन. ऍग्रिकल्चर रिफायनान्स म्हणजे पुनर्वित्त, कॉर्पोरेशन म्हणजे महामंडळ. हे जे असते ARC, हे काय करत असते, दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा करत असते. त्याच्यावर प्रश्न आहे, ARC काय करते, दीर्घ मुदतीचा प्रश्न घेऊ आपण. त्यानंतर येते, त्यानंतर चौथा पॉईंट बघा, कृषी पुनर्वित्त व विकास महामंडळ. इथं काय आणलं, म्हणजे ऍड झालं विकास, म्हणजे हे ARCच आहे ना, इथे ARDC केलं. चा अर्थ काय होते, डेव्हलपमेंट. ऍग्रिकल्चर रिफायनान्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, हे लक्षात ठेवा. हे जर विचारलं, याच्यावर प्रश्न पाहू आपण, नाबार्ड लिहायचं, लक्षात ठेवा. त्यानंतर काही छोटे पॉईंट IMP लक्षात ठेवा. LIC ची स्थापना 1956 लिहा. LIC चा माहित आहे तुम्हाला, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन. GIC जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन, 1972 ची स्थापना. एक्झिम बँकेवर प्रश्न आहे वाटते, पण मी घेतला नाही, परंतु लक्षात ठेवा. एक्झिम बँक म्हणजे काय, एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक. जे आयात निर्यात बँक आहे ना, त्यालाच एक्झिम म्हणतो. एक्सपोर्ट आणि हे इम्पोर्ट, हे एक्सपोर्ट इम्पोर्ट त्याला म्हणतो. 1982 ला स्थापना आहे. कायदा 1981 चा आहे. समितीवर प्रश्न आहे, अलेक्झांडर व टंडन समितीनुसार, हे लक्षात ठेवा. त्यानंतर मुद्रा बँकेवर बरेच प्रश्न असते राज्यशैली, परंतु मी काही महत्वाचंच घेतलं. बघा, मुद्रा बँक योजना जी आहे, ही 8 एप्रिल 2015 ची आहे. पाठ करा, मुद्रा बँक 8 एप्रिल 2015. हे काय करत असते, सूक्ष्म उपक्रमांना कर्ज पुरवठा करत असते, सूक्ष्म उपक्रमांना. याच्यात तुम्हाला मोठे येणार नाही, सूक्ष्म यांनाच करते. आणि यासाठी जी सुरुवातीला उपकंपनी होती, म्हणजे जे मुद्रा योजनेची जी उपकंपनी होती, आणि यानुसार स्थापना झाली पहिले सिडबीची. सिडबी उपकंपनी, एवढे लक्षात ठेवा. इथं IDBI दिली जाते, सिडबीआय लक्षात ठेवा. मुद्रा काय, त्याचाच नाव लॉंग फॉर्म आहे बघा. मुद्रा म्हणजे मायक्रो युनिट डेव्हलपमेंट रिफायनान्स एजन्सी, MUDRA, मायक्रो युनिट डेव्हलपमेंट रिफायनान्स एजन्सी मुद्रा योजनेचा आहे. त्याच्यात मायक्रो युनिट म्हणजे सूक्ष्म घटक असा अर्थ दिलेला आहे. त्यानंतर 8 एप्रिल 2015 स्थापना आहे, आणि याची उपकंपनी कोण आहे, सिडबी. इतकं इम्पॉर्टंट आहे. आता आपण याची PIQ पाहू. चला तर आता PIQ बघा, तुमच्या स्क्रीनवर आहे. पहिला प्रश्न राज्यसेवा मेंदू 23 चा आहे. इथं बघा, प्रादेशिक ग्रामीण बँक व्यापारी बँकेद्वारे प्रायोजित केली जाते. आता हे जे व्यापारी बँकाद्वारे पुरस्कृत केले जाते ना, हे पहा ना, स्थापन कोण करते, पुरस्कृत बँक. म्हणजे पुरस्कृत बँका कोणती असते, व्यापारीच बँक असते. तर हे आपण काही गोष्टी आपण जसं तसं सेंटेन्स येणार नाही, कधी कधी आपण लॉजिकचा वापर करतो. लक्षात घ्या, व्यापारी बँक प्रायोजित केली जाते, पहिलं विधान बरोबर आहे. त्यानंतर बघा दुसरं, प्रादेशिक ग्रामीण बँका किसान क्रेडिट कार्ड योजना राबवित नाही. आता तुम्ही सांगा, इथं निगेटिव्ह बोललो, किसान क्रेडिट कार्ड योजना राबवित नाही. आपण इतकं डिटेल करत असतो का, नाही. मग याला चुकीचं करायचं ना, कारण की इथं निगेटिव्ह म्हणता नाही. इथं काय पाहतो, किसान क्रेडिट कार्ड योजना लागू करते. कारण की आपण अशा लॉजिकनच गेलं पाहिजे, करते का, कारण की पॉझिटिव्ह नाही बोलत आहे ना, निगेटिव्ह बोलत आहे, मग त्याला चूक टकरायचं. हे विधान बरोबर राहील, चूक राहील, कारण की हे करत असते. आणि किसान क्रेडिट कार्ड योजना लक्षात ठेवा, हे अल्प मुदतीचं कर्ज पुरवठा करते, आणि अल्प यामध्ये येणारच आहे अल्प. लक्षात ठेवायचा प्रश्न आहे राज्यसेवेला, किसान क्रेडिट कार्ड योजना कोणत्या प्रकारचे कर्ज, जवळपास 4-5 वेळा रिपीट आहे, तर लक्षात ठेवायचं. अल्प मुदतीची कर्ज पुरवठा करते, मी प्रश्न घेतला आहे तो लक्षात घ्या. त्यानंतर बघा, नाबार्डने नाही का सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेच्या अंमलबजावणीबाबत कार्यान्वित करण्याच्या सूचना प्रादेशिक ग्रामीण बँकांना जारी केल्या आहे. आता तुम्ही सांगा, हे जे नाबार्ड बद्दल वाचतो आपण फॅक्च्युअल डाटा, यामध्ये आपण नुसतं कार्य त्यांचं काय पाहतो, ह्या अशा गोष्टी पाठ करत असतो का आपण. मग तिथं आपण काय क्वेश्चन घेतला पाहिजे, की बा इथं बरोबर असू शकते का, म्हणजे त्याचा कार्याचा भाग आहे का, असा विचार करायचा. म्हणजे काही संकल्पना खूप ब्रॉड राहते, परंतु आपण त्याला नाही का पॉझिटिव्ह पाहायचं. बघा, नाबार्डने सौर जयंतीच्या ग्राम स्वरोजगार संबंधी आहे अंमलबजावणी कार्यान्वित करण्यास सूचना प्रादेशिक ग्रामीण बँक ज्याला सूचना देत नाही का नाबार्ड, प्रादेशिक ग्रामीण देणारच आहे, कारण की ते नियंत्रण ठेवणार आहे ना. म्हणजे लॉजिक थोडं पाहायचं, की बा जसं तसं सेंटेन्स येत नाही, करू शकते का क्वेश्चन करायचा, हो तर ठीक आहे, बरोबर पकडायचं. जर निगेटिव्ह बोलत असेल बा शहराचा उल्लेख करून ग्रामीण भागाचा असं दुगात, तर मग लक्षात येते बा प्रादेशिक ग्रामीण का
ग्रामीण भागात आहे, शहरी नाही आहे. हे असे फॅक्च्युअल लक्षात ठेवा. याचं उत्तर राहील AC बरोबर. त्यानंतर बघा आपल्याला प्रश्न आला होता तुमच्या स्क्रीनवर आहे. मागचा प्रश्न सांगतो एकदा, मी घेतला नव्हता. 1995 मध्ये बँक ग्राहकाच्या विवादाचे स्वस्त आणि जलद निपटारा करण्यासाठी काय सुरू करण्यात आलं होतं? तर बँकिंग लोकपाल योजना. तर लक्षात ठेव जा 1995ची. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा, मागच्या व्हिडिओमध्ये घेतला नव्हता पण तो माहिती घेतली होती. 1995 मध्ये बँक ग्राहकाचे विवादाचे स्वस्त आणि जलद निपटारा करण्यासाठी काय सुरू करण्यात आलं होतं? बँकिंग लोकपाल योजना 1995ची लक्षात घ्या. त्यानंतर बघा, ग्रामीण भागातील शेती आणि संबंधित उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी कर्ज पुरवठा करणारी शिखर संस्था. आपण पाहिलं शिखर संस्था कोण आहे? नाबार्ड आहे. लक्षात ठेवायचं उत्तर नाबार्ड राहील. कंबाईंड ग्रुप बी दोन क्विजचा आहे. त्याच्यानंतर खालचाही प्रश्न लक्षात घ्या, पाठ करून टाकजा. भारतातील व्यापारी बँक प्रणालीमध्ये खालीलपैकी बाजारपेठेचा कोणता भाग वृद्धिकारक नफा मिळवून देणार आहे? रिटेल बँकिंग उत्तर दिलं आयोगानं, आणि तेच लिहिणं अपेक्षित होतं. मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, रिटेल बँकिंग नवीन शब्द आहे ना, लक्षात ठेवायचं. डायरेक्ट आता पाठ करून घ्या. काही क्वेश्चन डायरेक्ट येत्या, तिथं तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड ठरते. त्यानंतर बघा, समितीच्या शिफारसीनुसार क्षेत्रीय ग्रामीण बँका अस्तित्वात आल्या. प्रादेशिक ग्रामीण बँकाची स्थापना कोणी केलेली आहे? बघा, नरसिंह समिती. म्हणजे ऑप्शन नंबर 4 राज्यसेवा मेनचा प्रश्न आहे, लक्षात घ्या. त्यानंतर बघा, राष्ट्रीय पतपुरवठा परिषदेच्या अभ्यास मंडळाच्या शिफारसीनुसार ऑक्टोबर 1969 मध्ये अग्रणी बँक योजनेची स्थापना करण्यात आली. अभ्यास गटाचे अध्यक्ष कोण होते? बघा इथं अग्रणी बँक योजना अभ्यास गट कोणता आहे? DR गाडगीळ. लक्षात ठेवायचा, अभ्यास गट DR गाडगीळ. आणि अभ्यास गट कीवर्ड राहील ऑप्शन मध्ये. बघा, शिवरामन समितीचं ते आपल्याला माहित आहे. शिवरामन समिती कशी संबंधी आहे? नाबार्ड संबंधी आहे. नरसिंह समिती तर पाहिलेल्या बँकिंग समिती राहते आणि प्रादेशिक ग्रामीण बँका. तर लक्षात ठेवा, नरिमन समिती फक्त बँक विषयक समितीचं शिफारस विचारली तर नरिमन आहे, पण अभ्यास गट कीवर्ड आला तर लिहायचं गाडगीळ. लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न आलेले आहे बरेच. त्यानंतर बघा, कंबाईंड ग्रुप बी 2018 ला आलता. बघा, प्रमुख बँकाचे राष्ट्रीयकरण आताच पाहायला आपण 1969-80 मध्ये झालं. प्रादेशिक ग्रामीण बँकाची स्थापना लक्षात ठेवा, इथं कायदा दिलेला आहे 1976चा कायदा. बघा, कायदा कधीचा आहे? 76चा. स्थापना आहे 75ची. त्यानंतर इम्पिरियल बँक ऑफ इंडियाचे स्टेट बँकेत रूपांतर कधी झाले? लक्षात ठेवायचं 1 जुलै 1955. कन्फ्युजन होऊ नका. इथं नरसिंह समितीचा दुसरा अहवाल तर माहित आहे. पहिली समिती 1991ची आहे, 1997ची आहे. अहवाल 98चा एप्रिल 1998. आपण घेऊत नरसिंह समिती यानंतर, तर तो कळीन तुम्हाला आणखी. त्यानंतर बघा, प्रादेशिक ग्रामीण बँकाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे अल्प भूदरकरण पतपुरवठा करणे. बघा, प्रादेशिक ग्रामीण बँकाचे उद्दिष्ट काय असते? सर्वात महत्वाचं अल्प भूधारकांनाच कर्ज पुरवठा करते नाही प्रादेशिक ग्रामीण बँका, कारण की यामध्ये नाही का ग्रामीण भागातले येते. अल्प भूधारक म्हणजे सर्वात कमी, हे तर मुख्य उद्दिष्ट असणारच आहे ना, कारण की ग्रामीण भागासंबंधी आहे. त्यानंतर बघा, या बँका मुळात शेड्यूल सूचीबद्ध व्यापारी बँका आहे. ही बँका सर्वच ज्या बँका आहे ही शेड्यूलच बँक आहे ना, अनुसूचित. तर तुम्हाला मी सांगितले होतं नाबार्ड बद्दल, अनुसूचित बँका असते बा, हे लक्षात ठेवा, कारण की याच्यावर बरेच प्रश्न आहे आपल्याला. हे आणि हे जनरल स्टेटमेंट आहे. आणि फक्त लक्षात ठेवायचं आहे की प्रादेशिक ग्रामीण बँक कर्ज पुरवठा कोणाला करते? अल्पकालीन देते, मध्यम देते, दीर्घ देते का? ते नाही देत. अशा ग्रामीण भागासंबंधी काम आहे त्याच्यात मग अल्प राहणारच आहे. त्यामुळे लॉजिकच्या दोन्ही बरोबर आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, वनसेवा मुख्य धोरण सोडायला आहे. म्हणजे आपल्याला मुद्रा बँकेबद्दल विचारा. सूक्ष्म एकक विकास आणि पुनर्वित्त एजन्सी लॉंग फॉर्म दिलेला आहे. बँकेचे छोट्या उद्योगांना व्यवसायानं वित्त पुरवठा आणि पतसहाय्य करणे. हे छोटे सूक्ष्मच ना, तर छोट्याच उद्योगांना करणारे विधान बरोबर आहे. दुसरं चूक आहे, हे भारतातील नाही का IDBI ची अंगभूत कंपनी आहे. आपण काय पाहिलं बघा, इथं आपण काय पाहिलं होतं? CDB आहे. बघा, सुरुवातीला स्थापना दिलेली आहे, CDB दिलेली आहे, पण इथं पाय म्हणतो CDB. दुसरं चुकीचं आहे, तुम्ही करेक्ट करून टाकजा फक्त याचं हे बरोबर. त्यानंतर बघा, आपल्याला 26 ऑगस्ट 2010 रोजी खालीलपैकी कोणती बँक स्टेट बँक ऑफ इंडिया विलीन झाली? हे प्रश्न आलता जुना 2015चा. तर लक्षात घ्या, आपल्याला विचारलं होतं 2010 ला. तर कोणती आहे? इंदोर. द वरून 10 लक्षात ठेवायचं. बँक ऑफ सौराष्ट्र 8ची आहे, आणि बिकानेर जयपूर 1963. हे SBI च्या संलग्नित बँका असते. संलग्नित कायदा आपण पाहिलेला आहे 1959चा आहे. आणि SBI बँकिंग समूहाची स्थापना 60 मध्ये आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेल घेतलं होतं ते पहिल्याच व्हिडिओमध्ये, तर लक्षात ठेवा. त्यानंतर बघा,
एक प्रश्न असा दिलेला आहे राज्य STI 2015चा आहे. भारतीय बँकाचे एकूण कर्ज पुरवठ्यापैकी अग्रगण्य क्षेत्राकरिता इतका कर्ज पुरवठा अपेक्षित आहे. अग्रगण्य क्षेत्रासाठी नाही का 40% कर्ज पुरवठा आहे, लक्षात ठेवायचं, पाठ कर्जा. त्यानंतर बघा आणि अग्रक्रम क्षेत्रासाठी नाही का जे कर्ज पुरवठा करत असते बँका ते 40%वरून 10% करा अशी शिफारस कोणी केली होती, हे लिहून घ्यायचा. नरसिंह समितीनुसार म्हटलं होतं 40 अग्रक्रम क्षेत्राचा कर्ज पुरवठा 40% जो दर आहे तो 10% पर्यंत कमी करा, असं नरसिंह समितीची शिफारस आपण घेणं त्यावेळेस घेतो. पण ते 2 क्वेश्चन ऍड करजा. पुन्हा रिपीट आहे. अग्रक्रम क्षेत्र म्हणजे काय, बरेच घटक येते त्यामध्ये. आपण आपल्याला एवढं इम्पॉर्टंट नाही राहत, ते राज्यसेवेला राहते, परंतु आता कसं आपण एक्झाम ओरिएंटेड घेऊ, तुम्ही पाहून घ्यायचा प्रश्न. त्यानंतर बघा STI 2014 आलता क्षेत्रीय ग्रामीण बँक, ज्याला आपण प्रादेशिक ग्रामीण बँका म्हणतो, सार्वजनिक क्षेत्रातील बँकेकडून पुरस्कृत केली जातात. सार्वजनिक क्षेत्रातील बँक पुरस्कृत केली जातात, विधान बरोबर आहे. आणि M नरसिंह समिती या कार्यगटाचे प्रमुख होते, हे बरोबर आहे. म्हणजे दोन्ही विधान बरोबर आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा लीड बँक जी आहे, ज्याला आपण अग्रणी बँक म्हणतो, लीड बँकेत खालीपैकी कोणाला दत्तक घेण्यास सांगण्यात आले आहे. लीड बँक बघा इथं घेतलेलं आहे. बघा कोणता घटक आहे याच्यात महत्वाचा, जिल्हा. म्हणजे अग्रणी बँकेमध्ये जिल्हा घटक आहे, हे विधान राहील. हे बरेचदा प्रश्न रिपीट आहे, तर लक्षात घ्या. त्यानंतर बघा खालीलपैकी कोणत्या समितीने नाही का प्राधान्य क्षेत्रासाठी, प्राधान्य क्षेत्र म्हणजे काय, अग्रगण्य क्षेत्रासाठी कर्ज पुरवठा 40%वरून 10%वर कमी करण्याची शिफारस केली आहे, तर लक्षात ठेवायचा. आता सांगितलं नरसिंह समिती. त्यानंतर बघा प्रादेशिक ग्रामीण बँकाची महत्वाची अडचण काय, तर पैशाची वसुलीचा प्रश्न असते यामध्ये, तेच महत्वाचं असते, कारण की अडकून राहते पैसे बरेच. त्यानंतर बघा बँकाच्या शाखा विस्तारासाठी जिल्ह्याची विविध व्यावसायिक बँकाचे भागवाटप करण्याच्या उपक्रमास काय म्हणतात. बघा इथं काय कीवर्ड, बँकाच्या शाखा विस्तार करायचा आहे, सेवा क्षेत्रीय दृष्टिकोनाचा म्हणत आहे व्याख्या. बघा बँकाच्या म्हणजे व्याख्या त्यांची नाही आहे, आपल्याला कोणतं विचारलेली आहे तिने, काय म्हटलेलं आहे, उपक्रमास कोणतं नाव आहे. बँकाच्या शाखा विस्तार जिल्ह्याची विविध व्यावसायिक बँकामध्ये भागवाटप करण्याच्या उपक्रमास काय म्हणतात, तर आपण अग्रणी बँक म्हणतो, कारण की जिल्हा घटक आहे ना ह्याच्यात, म्हणून. सेवा क्षेत्रीय दृष्टिकोन म्हणजे थोडा वेगळा आहे, म्हणजे आपण ग्रामीण भागापर्यंत जातो, त्यामुळे डिटेल व्याख्या येईल. हे फक्त जिल्ह्याच्या बद्दल नाही बोलत, क्षेत्रीय दृष्टिकोन बऱ्याच जिल्ह्याला लागू शकते, तालुक्याला लागू शकते, लक्षात ठेवा. जिल्ह्याची विविध व्यावसायिकाचे उत्तर अग्रणी बँक योजना, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा भूविकास बँकेचे प्रमुख कार्य काय, तर बघा हे भूविकास बँक दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा करते, लिहून घ्यायचा. आणि पहिली आहे झांग पंजाब मध्ये स्थापन झाली 1920, लिहून घ्यायचा. त्यानंतर बघा कोणती संस्था ग्रामीण भागातील वित्तीय गरजा भागविणारी शिखर संस्था आहे, तर कोणती आहे शिखर संस्था, तर नाबार्ड आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा भारतीय रिझर्व्ह बँकेने अग्रणी बँक योजना कोणत्या वर्षी सुरू केली आहे, RBI सुरू केली आहे 1969, लक्षात ठेवा. आपण आताच घेतलेली आहे. बरेच प्रश्न आहेत, जिल्हा घटक एकच आहे. त्यानंतर बघा नाबार्डवर ग्रामीण पायाभूत सुविधा विकास निधी जे RIDF म्हणतो ना, कोणी उभारलाय, पहा इम्पॉर्टंट इथं आहे. नाबार्ड निधी जी आहे कोणी स्थापन केलेला आहे, सॉरी RIDF निधी कोणी स्थापन केलेला आहे, नाबार्ड नाही, तर नाबार्ड दिलं. आता पुढच्या प्रश्न बघा, तुम्हाला उलट दिलेलं असेल. 1 एप्रिल 1995 आहे RIDF निधी, ग्रामीण पायाभूत सुविधा विकास निधी, मराठीत लघु सिंचनासाठी वापर केला जाते. आता बघा पुन्हा प्रश्न असेल त्याच्यावर. त्यानंतर बघा ग्रामीण पायाभूत विकासासाठी या संस्थेने म्हणजे नाबार्डने राज्यातील सिंचन प्रकल्प, बघा इथे दिलेला आहे, राज्यातील सिंचन प्रकल्प जलद गतीने कार्यासाठी विकास निधीची स्थापना केली. त्याचं नाव काय, कोण केली म्हणते, बघा विकास निधी कोणता आहे, नाबार्डने. एकच निधी आहे नाबार्डचा, हे ग्रामीण पायाभूत सुविधा हे विकास निधी, डेव्हलपमेंट फंड म्हणतो ना, हे कशासाठी आहे, लघु सिंचन. याच्यावर सुद्धा प्रश्न आहे, लक्षात घ्या. हे आलता राज्यसेवा मेन 2012चा. त्यानंतर पहा राष्ट्रीय कृषी ग्रामीण विकास बँक, ज्याला आपण नाबार्ड म्हणतो, या संस्थेची स्थापना खालील कारणामुळे करण्यात आली. 2013चा राज्यसेवेचा. बघा आपल्याला कोणत्या कारणासाठी करण्यात आली माहित नाही, परंतु याचा इतिहास काय आहे बघा इथं. ARDC ARC आहे ना त्याच्या, याच्यातून उत्तर काय पहिलं बघा, ARDC पतपुरवठ्याची सहभाग कार्यक्षम नव्हता, कारण की यांचं जर कार्यक्षम नव्हत्यामुळेच नाबार्ड आली ना, कारण की यांनी व्यवस्थितपणे काम झालं नसेल यांचं, हे आपण लिहू शकतो. आणि हे संस्थेबद्दल आपण इतिहास वाचतो त्याचा, तर लक्षात घ्या, पहिलं उत्तर आहे. त्यानंतर बघा भारतातील राष्ट्रीय कृषी ग्रामीण विकास बँकेची स्थापना, हे जी स्थापना झाली आहे नाबार्डची, कधी झालेली आहे, 1982, 12 जुलै 1982, बरोबर आहे. दुसरं चूक आहे, प्रादेशिक ग्रामीण बँकेची स्थापना कधी झाली,
2 ऑक्टोबर 1975 आहे, हे आपल्याला माहित आहे. हे दोन्ही याचं उत्तर काय राहील, पहिलं बरोबर दुसरं चूक, तुम्ही करेक्ट करून घ्या. त्यानंतर बघा, राष्ट्रीय पतपुरवठा परिषदेच्या अभ्यास गटाच्या मंडळाचं ऑक्टोबर 1970 मध्ये अग्रणी बँक योजना सुरू करणे अभ्यास गट मंडळाचे अध्यक्ष कोण होते? आपण आताच पाहिलं, रिपीट क्वेश्चन आहे, DR गाडगीळ, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, कोणती संस्था ग्रामीण भागातील वित्तीय गरजा भागून शिखर संस्था आहे? नाबार्ड आहे, आपण पाहिलं. प्रश्न रिपीट. हे महत्वाचं आहे. नाबार्ड मार्फत यांना पुनर्वित्त पुरवठा होतो, म्हणजे नाबार्ड मार्फत पुनर्वित्त पुरवठा होते आणि एक शिखर संस्था आहे, लक्षात ठेवा. वित्त पुरवठा येणार नाही, पुनर्वित्तची, रिफायनान्सिंग, लक्षात ठेवा. आणि हे पुनर्वित्त कोणाला होत असते? बँकाला, संस्थेला. प्रादेशिक ग्रामीण बँक, राज्य सहकारी बँक. मी तुम्हाला इथं म्हटलेलं आहे बघा, की कार्यात नाही का, नाबार्ड पतपुरवठा जनतेला करत नाही, म्हणजे जनतेमध्ये सर्वेच येते, संस्थेलाच करते. मग याचं उत्तर आहे 2. लहान शेतकऱ्यांना सूक्ष्म वित्त करते का? नाही. ग्रामीण कारागिरांना करते का? डायरेक्ट करत नाही, संस्थेमार्फत त्यांनी करीन यांना, हे लक्षात ठेवा. हे असं सायकल आहे त्यांची वाली, म्हणून याचं उत्तर काय राहील? फक्त 20. या इथं चुकू शकते माणूस, हा, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, कृषी व ग्रामीण विकासासाठी सर्व प्रकारची कर्ज देण्यासाठी जुलै 1982 साली कोणत्या बँकेची स्थापना झाली? जुलै 1982 नाबार्ड, पाहिला आपण, लक्षात घ्या. बाकी स्टेट बँक तर माहित आहे तुम्हाला, 1955. बाकी बँक ऑफ इंडियाची पाहायची गरज नाही, ग्रामीण विकास बँकेची पाहायची गरज नाही, आपला सिलेबस मध्ये काय तेवढं पाहायचं. त्यानंतर बघा, शेतकऱ्यांची रिकामी जागा या प्रकारची कर्जाची गरज भागवण्यासाठी जुलै 1963 मध्ये कृषी पुनर्वित्त विकास प्राधिकरण स्थापना झाले. बघा इथं कृषी पुनर्वित्त विकास महामंडळ, कृषी ARDC ARC बद्दल बोलत आहे. कोणता कर्ज पुरवठा करते? दीर्घ. कोणासंबंधी आहे? नाबार्ड, लक्षात ठेवा. याचं उत्तर आहे दीर्घ मुदतीचा राज्य सेवा 2019. हा क्वेश्चन 2-3 वेळा रिपीट आहे, मी एकदा घेतला, व्हिडिओ मोठा होईल म्हणून. त्यानंतर बघा, आता आले बघा, राष्ट्रीय कृषी ग्रामीण विकास बँकेने ग्रामीण पायाभूत सुविधा विकास निधी स्थापना कोणते होते? म्हणजे यांनी काय म्हटलं, नाबार्ड आहे ना त्याचं नाव, राष्ट्रीय कृषी ग्रामीण विकास बँक, यांनी कोणता निधी स्थापन केला? RIDF, ज्याला आपण म्हणतो ग्रामीण पायाभूत सुविधा विकास निधी. कधी केला? 1 एप्रिल 1995. आणि कशासाठी केला? उद्दिष्ट विचारलं तर ऑप्शन नंबर फक्त 2 राहील, लघु सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी. मागच्या मध्ये सिंचन प्रकल्प म्हटलं होतं ना, म्हणून आपण त्यानुसार सुद्धा प्रश्नाचा वापर यांनी इथे केलेला आहे. तर लघु सिंचन आहे, ऑप्शन ब आपण इथे घेतलेली आहे माहिती, तुम्ही पाहून घ्या, लक्षात घ्या. 2020 आहे, हे प्रश्न रिपीट आहे. त्यानंतर बघा, हे महत्वाचा प्रश्न आहे, चुकू शकते. राज्यसेवा 22 ग्रामीण वित्त पुरवठा करणे नाबार्डचे कार्य आहे म्हणते. मग हे विधान चूक आहे. ग्रामीण वित्त पुरवठा करत नाही, ग्रामीण पुनर्वित्त पुरवठा करते, हे कीवर्ड आहे, लक्षात ठेवा. आणि दुसरं बघा, नाबार्डकडून राज्य सहकारी बँकांना दीर्घ कालावधी कर्ज पुरवठा करत जाते. नाबार्ड सर्व प्रकारचे कर्ज देते, लघु, मध्यम, दीर्घ, कोणाला देते? या संस्थेला देत असते, हा, लक्षात ठेवा. विधान बरोबर आहे. पहिलं चूक आहे, इथं आपण नाही का दोन्ही उत्तर मारू शकतो, कारण की चुकीचं काही वाटत नाही. पहिल्यांदा नाबार्ड दुहेरी भूमिका बनवते, एक पुनर्वित्त संस्था म्हणून, एक आहे शिखर संस्था म्हणून, लक्षात ठेवा. एक लक्षात घ्यायचा, किसान क्रेडिट कार्ड बद्दल बोललो होतो मग आपण, तिथं त्यांनी म्हटलं होतं ना, प्रादेशिक ग्रामीण बँकेचा भाग नाही आहे, तर भाग आहे आणि ते अल्प मुदतीचा कर्ज पुरवठा करते. राज्यसेवा 22 प्रश्न आला बघा, किसान क्रेडिट कार्ड योजना शेतकऱ्यांना अल्प मुदतीचा कर्ज पुरवठा करते, लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर बघा, लास्ट प्रश्न आलता, समाज कल्याण जे अधिकारीचा पेपर झाला होता MPSCचा 2024 त्यामध्ये यावर प्रश्न आहे बघा. पहिला सेंटेन्स बघा, विचारलं होतं कोणतं चुकीचं आहे? प्रधानमंत्री जनधन योजना वित्तीय समावेशनाचा महत्वाचा कार्यक्रम आहे, हे विधान बरोबर आहे. वित्तीय समावेशन म्हणजे आपण पाहिलेलं आहे की प्रधानमंत्री जनधन योजना कधीची आहे? 28 ऑगस्ट 2014 आहे. किद्दा तर रिपीट आहे, वित्तीय समावेशन रिपीट आहे, म्हणजे प्रश्न खूप रिपीट आहे, जास्त सांगायची काही गरज नाही, सर्वांनाच माहित आहे, तुम्ही लिहून घ्या. 28 ऑगस्ट 2014 प्रधानमंत्री जनधन योजना सुरू करण्यात आली होती, हे विधान बरोबर आहे. दुसरं बघा, भारतीय रिझर्व्ह बँकेने प्रत्येक गावात कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सेवा क्षेत्र दृष्टिकोन तयार केला असून तालुका हा घटक निश्चित केलेला आहे. आता तुम्ही बघा, हे जे आहे रिझर्व्ह बँक पासून बरोबर आहे सर्व, सेवा क्षेत्रीय दृष्टिकोन लागू केला. आपण आता पाहिलं इथं बघा, अग्रणी बँकेकडून सेवा क्षेत्रीय गोष्ट लागू केला, परंतु अग्रणी बँकेला कोणी लागू करण्याची शिफारस केली? ती RBI मोठा आहे ना, ते येणार. परंतु इथं काय चुकीचं आहे माहिती आहे का? सेवा क्षेत्रीय दृष्टिकोन लागू केला एप्रिल 1989, तालुका चूक आहे. तिथं काय पाहतो आपण? जिल्ह्याला लागू केला, म्हणून विधान चूक आहे. इथं सूक्ष्म घटक आहे, इथं तालुका लिहून आहे ना, म्हणून चूक आहे. हे जे सेंटेन्स होतं दुसरं, ते अग्रणी बँकेवर आहे, लक्षात घ्या. आणि तुम्ही आता हे करेक्ट करा, चुकलं नाही पाहिजे नंतर.
लक्षात घ्या. आणि त्यानंतर बघा खालचा क्वेश्चन आहे, कधी रॅन्डमली आलेला आहे. सहकारी संस्था वाचतो तिथे येते ही बँक जिल्हा मध्यवर्ती बँक आणि आरबीआय तसेच नाबार्ड यांच्यामधील दुवा म्हणून काम करते म्हणते. तर कोणती बँक आहे? तर लक्षात ठेवा, हे सोपंच आहे, राज्य सहकारी बँक असतात. तर वर काय लिहायचं माहिती आहे का? त्या मध्यवर्ती बँका दोन प्रकारच्या असतात, एक गावा पातळीवर एक शहरी. गाव पातळीवर कोणत्या असते? प्राथमिक सहकारी पतसंस्था असते आणि इकडे नागरी असते, नागरी सहकारी बँका. परंतु आपल्याला विचारते, तुम्ही लिहून घे जा आरबीआय नाबार्ड वर्ल्ड लिहायचं, त्याच्या खाली नाही का बॉक्समध्ये राज्य सहकारी बँका लिहायच्या, मग जिल्हा, मग प्राथमिक, मग ज्यांच्या दोघातला जे येईल ते उत्तर राहील. जसं नाबार्ड विचारलं ना आपल्याला, नाबार्ड आणि रिझर्व्ह बँक मध्ये कोणती मोठी बँक आहे? राज्य. तुम्हाला पुढे जाऊन अशी विचारी की बा प्राथमिक आणि राज्य सहकारी बँकेमधली मध्यवर्ती बँक कोणती? तर जिल्हा. हे मी स्क्रीनवर फोटो लावलेला आहे, मी काहीतरी लिहिलं होतं तिथं, पाहून घ्या तुम्ही. एका जणाचा स्क्रीनशॉट आहे माझ्या मित्राचा, तुम्ही पाहून घ्या जाईल. तर अशा प्रकारे नाही का आपण नाही का बँकेवरची प्रश्न जवळपास घेतले सर्व. मला वाटत नाही यापेक्षा बाहेर जाईल. हे तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ बघा. भाग 1 पहिले टाकलेला आहे, भाग 2 आहे. यानंतर आपण नरसेन समितीच्या शिफारशी घेऊ आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचा टॉपिक घेऊ आपण सार्वजनिक वित्त. याच्यावर बऱ्याच मुलांची कमेंट होती की बा सार्वजनिक वित्त घ्या. नक्की घेऊ आपण. आणि आपण काय करू, हे व्हिडिओ टाकून एक नरसिंह समितीचा आणि एक सायन्सचा टाकू, त्याच्यानंतर टाकू आपण सार्वजनिक वित्त. तर अशा पद्धतीने नाही का, तुम्हाला जर नक्कीच व्हिडिओ हेल्पफुल ठरत असेल तुम्हाला, तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.